भारतीय बौद्ध महासभा आयोजित ज्ञानेश्वर नगर येथे श्रामणेर संघाचे शिबिर 3 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले आहे। यावेळी रोहिणी महिला मंडळाच्या वतीने श्रामणेर संघास भोजनदान देण्यात आले। श्रामणेर संघाच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व रोहिणी महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते। आणि आज संविधान बुद्ध विहार मातोश्रीनगर येथे रमा मातेच्या जयंतीच्या निमित्ताने रोहिणी महिला मंडळाने भिक्खू संघाला भोजनदान दिलेले आहे। आणि सर्व परभणीचे बौद्धाचार्य या संविधान बुद्ध विहाराला उपस्थित राहिले आणि वेळातला वेळ काढून नगरातून उपासकेने आपल्या हाताने पदार्थ बनवून आणून भिक्खू संघाला भोजनदान दिलेलं आहे। आणि इथं नेहमीच आमचे गौतम नगरचे भंते संघ यश संघजी आम्हाला नेहमी प्रवचन करतात, मार्गदर्शन करतात। आणि भरणे सर, हे आपले कांबळे सर यांचं सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीमागं आहे। म्हणून आम्ही जरा खंबीरपणे या संविधान बुद्ध विहाराचं काम असं म्हणजे हिमतीनं करतो। त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती, त्या अनुषंगाने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी आणि लुंबुनी बुद्ध विहार माऊलीनगर साकला प्लॉट यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 तारखेपासून संस्थेने दिलेल्या 24 शिबिरापैकी आज आपण एक शिबिराचा भाग बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर आयोजित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आज माता रमाईच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी संविधान बुद्ध विहार मातोश्रीनगर आणि या महिला मंडळाच्या अध्यक्षा गुंपाबाई सावंत आणि त्याचे सर्व टीम, तसेच आमचे मार्गदर्शक असणारे धुळे गुरुजी आणि सर्व बौद्धाचार्य उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम। तर आज या ठिकाणी माणसाने माणसाशी कसं वागावं हे नीतिमूल्य तथागत भगवान बुद्धांनी सर्वांना दिलं। त्याचाच एक भाग प्रशिक्षित बौद्धाचार्य होऊन आपल्या समाजामध्ये जाणं आणि त्या विधिवत प्रोग्राम राबवणं हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं असतो। आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली एकमेव संस्था आणि भारतीयांची बौद्ध महासभा, ह्या महासभेच्या वतीनं हा प्रोग्राम राबवला जातो। आणि सुस्करत समाज घडवणे आणि संविधान समर्थक जोडे अभियान 2025 मार्फत हा कार्यक्रम पूर्ण भारतवर्ष, जिल्ह्यात, तालुक्यात, राष्ट्रामध्ये चालू आहे। त्याचाच एक भाग परभणीमध्ये सुद्धा चालू आहे। आणि आजच्या समाजामध्ये व्यसनाधीनता, वेगवेगळे जडलेले रोग हे फक्त तथागताच्या पंचशिलांनीच कमी होतात। म्हणून याचा एक भाग आपण 10 दिवस अंगावर चिवर घेऊन बसलं तर आपल्याला त्या बुद्धाचे जे काही 5 तत्व आहेत, शील आहेत, त्या शिलाचा आपण योग्य रीतीने विचार केला, आचरण केलं तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या दीक्षा समारंभ आहेत। मुस्लिममध्ये सुन्नत केली जाते आणि ख्रिश्चनमध्ये बास्मिता केला जातो आणि हिंदू धर्मामध्ये माळ वगैरे असते। मग आपले बौद्धांची ओळख काय? तर बौद्धांची ओळख ही आहे की 10 दिवस अंगावर चिवर घेऊन बसणे, त्याचा अभ्यास करणे। आणि हे शिकवण्यासाठी चैत्यभूमीला आपलं विश्वविद्यापीठ आहे मित्र। आणि ह्या विद्यापीठामार्फत प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी अगोदर केंद्रीय शिक्षकाची ट्रेनिंग असते, शिक्षित असतात आणि ते प्रबोधन करत आज या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असतात। तसेच केंद्रीय शिक्षक म्हणून नांदेडचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक डॉक्टर युवराजजी मोरे सर या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून या शिबिराला प्रबोधन करत आहेत। आणि ते करत असताना या प्रशिक्षित 10 लोक या ठिकाणी 11 लोक बसलेले आहेत आणि हे उद्या समाजाच्या उपयोगी पडतील। आणि सर्व थरातील लोकांना सोबत घेऊन, इतकंच नाही तर ST व्हिजेंटी या सर्वांना घेऊन आणि जयंती मंडळे असतील, महिला मंडळे असतील, विहारे असतील, त्यांच्यासोबत आपण राहून
डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी 8 गोल्डन मार्ग सांगितले आहेत. कारण सगळ्यांना घेऊन आपल्याला हे भंतेजी वर्ग असेल याला आपण सोबत घेऊनच कार्य करणार आहोत आणि सगळ्यांना मिळून मिसळून काम करण्याचं आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण त्याचे ज्येष्ठ आहोत आणि ते जरी लहान असतील मंडळी छोटे तर त्यांना समोर करायचं आहे आणि पाठीमागून कार्यक्रम सुरू आहे. आणि विशेषतः समाज समर्थक जोडो अभियान 2024-25 पासून हा उपक्रम सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने आजच्या दिनी माता रमाईच्या जयंती 127वी जयंती दिनी मी या महिला मंडळांना अधिकारी कर्मचारी वर्गांना आणि विशेषतः उपस्थित सर्व या जिल्ह्याचे आजी माजी पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो.